आणि यानंतर कोल्हापूरमधून बातमी, राधानगरी धरणाचे सगळे स्वयंचलित दरवाजे उघडलेत आणि राधानगरी धरणातून 11,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जातोय। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 43 फूट 4 इंच इतकी आहे। तर राधानगरी तालुक्यात पुन्हा पावसाचा जोर वाढलाय। राधानगरी धरणाला 7 स्वयंचलित दरवाजे आहेत आणि सकाळी 6 वाजता शेवटचा दरवाजा देखील उघडलाय। विजय केसरकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। विजय, राधानगरीचे दरवाजे उघडल्यानं विसर्ग वाढलाय, नदीकाठची गावं आणि कोल्हापूर शहरावर याचा काय परिणाम होईल आणि काय खबरदारीच्या उपाययोजना सूचना दिल्या गेल्या? प्रज्ञा अगदी बरोबर आहे, कारण राधानगरी धरणामधून जो विसर्ग होतो तो प्रामुख्याने भोगावती नदीमध्ये होतो आणि भोगावती नदीमध्ये सध्या राधानगरी धरणातला जो विसर्ग आहे तो 11,500 क्युसेक्स विसर्ग आहे तो भोगावती नदीमध्ये होतो। त्यामुळे जे काही बंधारे या गेल्या 2 दिवसांपासून उघडे झाले होते, सुरू झाले होते, ते पुन्हा एकदा पाण्याखाली जाऊ शकतात आणि त्या ठिकाणी धोकादायक वाहतूक करू नये अशा पद्धतीच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत। दुसरी महत्त्वाची म्हणजे भोगावतीच्या नदी पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होऊ शकते आणि जो कोल्हापूर गगनबावडा जो मार्ग आहे तो मार्ग पुन्हा एकदा त्या मार्गावर पाणी येऊ शकतं। जर पाणी जास्त वाढलं तर जिल्हा प्रशासन तो मार्ग पुन्हा एकदा बंद करू शकतात। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भोगावती नदीचं जे पाणी आहे ते पुढे पंचगंगा नदीला मिळतं, त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये देखील काहीशी वाढ होऊ शकते। मात्र हा जो विसर्ग आहे तो अगदी 11,500 क्युसेक्स विसर्ग आहे, त्यामुळे अगदी किंचित वाढ होऊ शकते। जे आता आपण पात्र बघतो हे पंचगंगेचं, हा जो पंचगंगेच्या पात्रामधून विसर्ग आहे तो 63,000 क्युसेक्स विसर्ग आहे, त्यामुळे त्या तुलनेमध्ये 11,000 क्युसेक्स विसर्गामुळे अगदी किंचितशी वाढ होऊ शकते। मात्र जे बंधारे गेल्या 2-3 दिवसांपासून वाहतुकीसाठी खुले झाले होते त्या बंधाऱ्यांवर पाणी येऊ शकतं, त्या ठिकाणी कुठलीही धोकादायक पद्धतीनं वाहतूक करू नये अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत। नदीकाठच्या गावांना देखील जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे, कारण एका रात्रीमध्ये प्रज्ञा हे सगळे दरवाजे आहेत ते खुले झालेत। त्यामुळं एकूणच जर बघितलं तर नागरिकांनी सतर्क राहणं खूप गरजेचं आहे। मात्र घाबरून जाऊ नये, कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये अशा पद्धतीचं आवाहन देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने केलेलं आहे। प्रज्ञा, विजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।